आज मी मेन म्युझिक बंद नाही केलं. दाखवायचे प्रयत्न करायला की ह्या बहिणीचं प्रेम. आता बाळा मागापासून तिच्या मागं आहे की दीदी तुझा पाय दे, मला तुझे नखं काढायचे. तर आता एरवी भांडणं बी करतात पण एकूण एकीला जीव लावतात. लहानपण असंच असते, प्रत्येकानं जगलेलं आहे थोडंफार कमी जास्त मध्ये. भविष्यात मोठं झालं की संसारासाठी नोकरीसाठी सगळं सोडून जावं लागतं. कधीतरी भावाची बहिणीची पाहुणेवाणी भेट होती. त्यामुळे लहानपणच आहे ते जगून घ्यायचं. मोठापणी जिम्मेदारी आल्या काही जगणं होत नाही. त्यामुळे हे आयुष्य आहे, तोपर्यंत आनंद घ्यायला लेकराला एकमेकाला माया असं प्रेम असं द्यायचं. इकडं आदिराचं काही नाही, आदिराला टरबूज खायला झालं बस झालं सध्या, त्याचं राग असते. बाळ एकदम प्रेमानं दिदीचे नखं काढायला लागले, पण दिदीला भिव वाटायचे की ना बाळ काय ते करेन. बघून बरं वाटतं. कदाचित तुमच्या जीवनामध्ये माझ्या जीवनात लहानपणीच्या असे क्षण आपल्या आठवणी काढायसारखे असतील. चला काही नाही, छोट्या छोट्या ह्या गोष्टीमधून आनंद भेटते आणि हेच आनंद आपल्याला पुन्हा साचवून ठेवायचा आयुष्यामध्ये. खरंच लहानपण भारी असते, आनंदीमय, सुखमय. देवा असतो थोडासा, पण तेवढा नाही. प्रॉपर्टी, त्याला जास्त पैसे, त्याला जास्त पैसे, हे काय मध्ये येत नाही. आमच्या आदिला काय प्रॉपर्टीचं पडलं नाही, खायचं पडलं असतं, आपलं निवांत खात बसतो. पण बाळाची व्याकुलता, दिदीची माया करायची जरा वेगळीच वाटली, म्हणून टाका म्हणलं. मला आवडलं, तुम्हालाही आवडेल कदाचित. चला काहीतरी वेगळं प्रेमाचं, बहीण भावाच्या, बहिणीच्या. चला धन्यवाद. का असलं नवजून कानू कळवीत राहील.